गेटवे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात स्पीडबोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी मुंबई महानगरपालिका आणि नेव्हीकडून 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बुधवारी 4:30च्या दरम्यान एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली होती. अपघात झाल्यानंतर तातडीने नौदल, जे.एन.पी.टी, कोस्ट गार्ड, येलो गेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. बोटीवर 80 प्रवाशांसह 5 कर्मचारी देखील होते. मृतांमध्ये 10 प्रवासी, 1 नौदल कर्मचारी व 2 धग दिलेल्या स्पीड बोटीचे कर्मचारी असे एकूण 13 ठार झाले आहेत. अपघातानंतर जेएनपीटी येथील रुग्णालयात 56 प्रवाशांना नेण्यात आले. त्यापैकी 3घांची प्रकृती गंभीर तर एकाचा मृत्यू झालाय. डॉक्टर येथील रुग्णालयात 21 प्रवाशांना नेण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 9 तसेच करंजे नेण्यात आलेल्या 12 जणांची प्रकृती स्थिर आहे. तर एनडीके रुग्णालयात नेण्यात आलेल्या 10 जणांचा मृत्यू झालाय.